नमस्कार मित्रांनो, एमपीएससी कडून ड्रग इन्स्पेक्टर याची जाहिरात आली होती. याची महत्त्वाची अपडेट येत आहे. याचा लेखी परीक्षेचा निकाल जो आहे तर तो लागलेला आहे. या लेखी परीक्षेच्या निकालामध्ये तुमचं देखील नाव असेल तर सर्वप्रथम तुमचं अभिनंदन. याचा कट ऑफ किती गेलेला आहे आणि याची पुढील प्रक्रिया काय असणार आहे त्याच्याविषयी आपण माहिती जी आहे तर ते पाहणार आहोत. बघा, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून यांच्याकडून 12 जून 2026 ला ड्रग इन्स्पेक्टर याच्या निकालासंदर्भातलं हे परिपत्रक बघा. औषध निरीक्षक, अन्न व औषध प्रशासन, गट ब या चाळणी परीक्षेच्या निकालाबाबत. तर इथं बघा, त्यांनी 22 मार्च 2025 ला जी काही लेखी परीक्षा घेतलेली होती त्या लेखी परीक्षेचा निकाल जो आहे तर तो त्यांनी इथं जाहीर केलेला आहे. आणि त्यांनी सांगितलं की पुढची जे टप्पा आहे तो म्हणजे मुलाखतचा कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येईल की त्यांची मुलाखत वगैरे कधी असणार आहे. याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर पहिल्या टप्प्यात आपल्याला 200 गुण होते. तर आता आपल्याला पुढचा जो टप्पा तो म्हणजे 50 गुणांची मुलाखत. या दोघांचे गुण एकत्र करून मग आपली फायनल सिलेक्शन लिस्ट जी आहे तर ती येणार आहे. याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर नवीन पत्रकानुसार 154 जागा झालेल्या आहेत. किती? 154 जागांसाठी ही भरती आलेली होती. याच्यामध्ये त्यांनी 506 कॅन्डिडेट्स घेतलेले आहेत एकूण. जर पाहिलं एका पदासाठी रेशो जर पाहिला 154 आणि 504 तर तो जवळपास 3चा आहे आपला 3-3.5चा रेशो आपल्याला पाहायला मिळतो. एका पदासाठी 3 उमेदवार जे आहेत तर ते त्यांनी इथे घेतलेले आहेत. आता हे थोडं जास्त काय येतं माहितीये का, कारण की त्याचा प्रॉब्लेम असा होतो काही कॅटेगरीचे उमेदवार भेटत नाही म्हणून ते जास्त कमी जास्त घ्यावं लागतं. परंतु एका पदासाठी 3 मुलाखतीसाठी बोलवलेले, मुलाखतसाठी जे आहे तर ते बोलवले. तुमची मुलाखत संदर्भात जर काही प्रश्न असतील, काही गायडन्स पाहिजे असेल तर तुम्ही या नंबरला कॉल करू शकता. पुणे छत्रपती संभाजीनगर इथं आपले ऑफलाईन सेंटर्स आहेत. तिथं तुम्ही डायरेक्टली भेट देऊन तुम्हाला काही मदत वगैरे पाहिजे असेल, काही गायडन्स पाहिजे असेल इंटरव्ह्यू संदर्भातलं तर तिथं जाऊन तुम्ही जे आहे आमच्या फॅकल्टी टीम कडून जे आहे तर ते घेऊ शकतात. बाकी याच्या संदर्भात भविष्यात इंटरव्ह्यू प्रोग्राम वगैरे काय असेल इग्नाइट अकॅडमी मार्फत तर त्याची तुम्हाला नक्कीच माहिती जी आहे तर ते देण्यात येईल. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.